नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प होताना तो उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातून तसेच पुढे संगमनेर मार्गे सिन्नर, नाशिक असा प्रस्तावित करण्यात आलेला आहे. मात्र या प्रकल्पाला जुन्नर तालुक्यातील खोडद येथील GMRT प्रकल्प अडथळा ठरत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. प्रस्तावित मार्ग बदलून अहिल्यानगर मार्गे रेल्वे प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे संकेत रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आले होते. GMRT परिसरामध्ये काही अंतर दुरूनच रेल्वे मार्ग होऊ शकतो. मात्र खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातून हा मार्ग होऊ नये यासाठी वरिष्ठ स्तरावरनं कटकारस्थान शिजवलं जात आहे, असा खळबळजनक आरोप करून या मार्गावरती प्रकल्प प्रस्तावित आला त्याच मार्गाने हायस्पीड रेल्वे प्रकल्प व्हावा यासाठी जनआंदोलन उभारणार आहे. तसेच जनसंपर्क सुरूही आम्ही केलेला आहे आणि त्याला मिळणारा प्रतिसाद विचारात घेता हे आंदोलन रेल्वे मंत्रालय आणि शासनाला जड जाईल असा इशारा म्हाडाचे पुणे विभागाचे अध्यक्ष, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी दिलेला आहे. याबाबत बोलताना आढळराव पुढे म्हणाले की सुरेश कलमाडी रेल्वे मंत्री असताना पुणे नाशिक महामार्गाच्या वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून रेल्वे प्रकल्पाची संकल्पना त्यांनी मांडली. आपण खासदार झाल्यावरती सन 2005 मध्ये संसदेमध्ये आवाज उठवला. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडनं या मार्गाचं 2दा सर्वेक्षण झालं. शेती उत्पादक असलेल्या ग्राहक दाखवून तोट्यामध्ये येणारा हा प्रकल्प नोंदवण्यात आला. अखेर सर्वेक्षण पथकासोबत आम्ही स्वतः जाऊन पाहणी केली आणि त्यानंतर फायद्याचा अहवाल तयार करण्यात आला. प्रकल्पाच्या कारवाईला गती प्राप्त झाली. पहिल्या सर्वेक्षणामध्ये पुणे नाशिक महामार्गाच्या पश्चिम बाजूनं रेल्वे मार्ग प्रस्तावित होता. या सर्व प्रक्रियेमध्ये खोडद येथील GMRTचा प्रश्न कुठेच उपस्थित झाला नव्हता, कारण या मार्गापासून GMRT प्रकल्प खूप दूर आहे. नंतर मग पूर्व बाजूनं मार्ग निश्चित करण्यात आला. संपादनही सुरू झालं. शेतकऱ्यांना जवळपास 400 कोटी रुपयांची नुकसान भरपाई सुद्धा देण्यात आली. आणि आता GMRTवरून हरकत घेतली असेल तर ती केवळ एक पळवाट शोधली जात आहे असं समजलं जावं. हायस्पीड रेल्वे झाल्यास खेड, आंबेगाव, जुन्नर या पुणे जिल्ह्यातील तालुक्यामध्ये शेती विकासाला चालना मिळणार आहे. पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव, शिक्रापूर या औद्योगिक वसाहतीची नाशिक औद्योगिकरणाशी देवाणघेवाण वाढणार आहे. रोजगाराच्या मोठ्या संधी इथे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हायस्पीड किंवा सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मूळ प्रस्तावित मार्गावरच व्हावा अशी येथील जनतेची आग्रही मागणी आहे. त्यासाठी मोठं जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचा खुलासा आढळराव पाटील यांनी केला. खोडद येथील GMRT परिसरात संदेश लहरींचा अडथळा येतो म्हणून पूर्वी मोबाईल वापरता येत नव्हता. आता सर्रास वापर होतो. तंत्रज्ञान प्रगत झाले. जागतिक खगोलशास्त्राचा अभ्यास करणारा GMRT प्रकल्प रेल्वे मार्गाचा अडथळा होणार नाही. उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यासाठी विकासाचं एक दालन खुलं करायचं की नाही हा प्रश्न ऐरणीवरती आलाय, असं शिवाजीदादा आढळराव पाटील म्हणाले. खेड तालुक्यामध्ये विमानतळ होणार होतं, त्यालाही तांत्रिक अडथळे येत होते. मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून फक्त भूसंपादन होणाऱ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रकल्प पुढे जावा एवढीच भूमिका आम्ही घेतली. त्याचा विपर्यास करून मला राजकीय अर्थानं टार्गेट केलं. आता 10 वर्ष झाली, पुरंदर विमानतळ पूर्ण झालेलं नाही. बोलघेवडे त्याबाबत काहीच बोलत नाहीत, असं आढळराव पाटील यांनी सांगितलं. तर मांजरी परिसरामध्ये 5 हेक्टर 83 आर जमीन संपादित झाली. त्यासाठी 146 कोटी रुपये देण्यात आले. जिरायती क्षेत्र बागायती केलं. गावठाण दाखवण्यात आलं. 4 लाख रुपये द्यायला हवे तिथे तब्बल 35 लाख रुपये गुंठ्याला देण्यात आले. साटेलोटे करणाऱ्या त्यातील भ्रष्ट भूसंपादन अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी यासाठी भूसंपादन विभाग रेल्वे मंत्रालयाकडे आम्ही मागणी केली. जवळपास 450 कोटी रुपयांचं वाटप होऊन संपादन देखील झालं. आता हे क्षेत्र वगळून दुसरीकडे रेल्वे करण्याचा खटाटोप होतोय. सुरुवातीला 9,000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता. त्याची रक्कम आता 25 ते 30,000 कोटी रुपयांपर्यंत गेली. सरकारच्या पैशांचा अपव्यय नेमका कुणामुळे होतोय? नजीकच्या काळामध्ये हे जनतेसमोर मांडलं जाईल असंही शिवाजी आढळराव पाटील यांनी सांगितलं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता ही मागणी जोर धरती आहे की जुन्याच मार्गावरनं रेल्वे प्रस्तावित व्हावी. यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.